आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून. जो कार्यक्रम आता आपण अंमलात आणणार आहे तो म्हणजे सेवा कार्याचा पंधरवाडा. आपल्याला जाणून आहे की आपल्या या भारत मातेला गतवैभव मिळवून देण्याचा ज्यांनी संकल्प उराशी घेतलेला आहे व ज्याला पूर्णत्व नेण्यासाठी 24 तासातले 18 तास जे अहोरात्र काम करत आहेत माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे. आणि या 17 सप्टेंबरचं औचित्य आपण साधून माननीय चंद्रकांत बाविस्कर यांच्या नेतृत्वामध्ये या पूर्ण तिन्ही मंडळांचं एकत्रीकरण आतापर्यंत ठेवलेलं आहे की ज्या एकत्रीकरणाचा उद्देश आहे की या सेवा पंधरवाडा आपल्याला कशा पद्धतीने राबवायचा आहे. ज्या पद्धतीने बाईक तिरंगा रॅली, नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300वा जयंती उत्सव आणि त्यानंतरचे सगळे कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. त्याच प्रकारे आम्हाला म्हणजे आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय आणि तुम्हाला निश्चित करतोय आदरणीयांना की तुमचे समस्त खेळाडू पदाधिकारी हा सेवा पंधरवाडा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी करून दाखवतील की ज्यामध्ये आपल्याला ह्या 15 दिवसात म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला अनेक सेवा कार्य राबवायचे आहेत. मग त्यात आरोग्य शिबिरं असतील, मंडलनिहाय असतील, गणनिहाय असतील, गटनिहाय असतील, सोबतच स्वच्छता अभियान असतील, मग बस स्थानकाची स्वच्छता असेल, रेल्वे स्थानकाची स्वच्छता असेल, सिव्हिल हॉस्पिटलची स्वच्छता असेल, रक्तदान शिबिर असतील. या माध्यमातून त्या सगळ्या प्रकारच्या आपल्याला सेवा करायच्या आहेत की ज्या सेवेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे तो अधिक ह्या कामातून तळागाळात पोहोचेल व तळागाळात असलेल्या समस्त जनतेला जो पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा विषय होता अंत्योदय त्या घटकाला वाटेल की भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुकीपुरती सामोरे येत नाही तर खरोखर माझा भारत देश हा केवळ आर्थिक दृष्ट्या कसा सार्वभौम प्राप्त करेल हा विषय डोळ्यात न ठेवता स्वच्छतेच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून आणि निष्ठेच्या माध्यमातून सार्वभौम कसं प्राप्त करेल या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता गणनिहाय, गटनिहाय प्रत्येक गावामध्ये पोहोचतो आणि या माध्यमातून आपण प्रत्येक जनतेचा विश्वास संपादन करू शकू. हाच हा सगळ्या विषयाचा आपला आलेख आहे आणि हे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आहे. त्या प्रास्ताविकातून मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आदरणीय अण्णांच्या नेतृत्वात, आदरणीय गिरीश भाऊंचा आशीर्वाद, आदरणीय रक्षाताई यांचा आशीर्वाद या समस्तांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एक जुटीने, एक दिलाने व एक मताने हा सेवा पंधरवाडा यशस्वी करू इतकं बोलतो आणि माझ्या शब्दांना फक्त अटलजींची एक कविता आहे ती तुमच्या पुढे सादर करतो आणि विराम देतो. भारत जमीन का तुकडा नाही. मित्रांनो, शब्दांवर लक्ष द्या. भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है तो कश्मीर किरीट है. पंजाब और बंगाल तो विशाल भुजाएं है, तो पूर्व तथा पश्चिम घाट दो विशाल जांगे हैं. कन्याकुमारी चरण है तो सागर इसके पग पखारता है, क्योंकि यह दर्पण की भूमि है, यह दर्पण की भूमि है, यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और हम मरेंगे तो भी इसके लिए. और मरने के बाद भी यदि कोई कान लगाकर सुनने की कोशिश करेगा तो हमारे सबके दिल से एक ही